बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी या विषयाचा नवीन चॅप्टर म्हणजे 1.3 हा सुरू करणार आहोत. तर बघा 1.3 आपल्या पुस्तकाचं पेज नंबर आहे 26, पेज नंबर 26. द कॉल ऑफ द सॉइल. द कॉल ऑफ द सॉइल अशा पद्धतीने आपल्या चॅप्टरचं काय आहे नाव आहे, म्हणजे ज्याला आपण द कॉल ऑफ द सॉइल मातीची साथ, का नाव आहे मातीची साथ. तर बघा आपण लेखकाचा परिचय बघू थोडक्यात. व्यंकटेश्वरन अय्यर म्हणजे व्यंकट अय्यर, बर्न इन 1966 1966चा त्यांचा जन्म आहे. व्यंकट अय्यर इज अ सायन्स ग्रॅज्युएट अँड सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल. तो म्हणजे सायन्समध्ये काय आहे ग्रॅज्युएटचे झालेले आहेत. त्यानंतर बघा he last work with IBM in मुंबई, आणि ते IBM मुंबईला इथे काय करत होते ते काम करत होते ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून फॉर सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन. आफ्टर 17 years in the IT industry he quit in 2004. आणि त्यांनी 2004ला जे काम केलं त्याने 17 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर त्यांनी काय केलं, क्वाईट केली, ती सोडली. ही लिव्स टू इन ऑर्गॅनिक फार्म इन पेट विलेज इन धानू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की हे सोडल्यानंतर त्यांचं जे फार्म होतं म्हणजे शेती वगैरे करण्यासाठी त्यांनी काय केलं, ते जो डहाणू तालुका आहे ह्याचा आपला पालघर म्हणजे कोकणमधला पालघर डिस्ट्रिक्ट, ओके, की जे आता ठाणेमधून पालघर नावाचा नवीन काय झालेला आहे 2014ला 31 ऑक्टोबर 2014ला ठाणेमधून पालघर जिल्ह्याची काय झालेली आहे निर्मिती झालेली आहे. तर त्याचं ते आहे ते डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. ओके. त्यानंतर हीच बुक मूव ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम ताय टू फार्मर. आणि त्यांचं जे म्हणजे पुस्तक आहे या पुस्तकातून काय केलेलं आहे, ह्या आपला हे जो चॅप्टर आहे द कॉल ऑफ द सॉइल मातीची साथ हे काय केलेलं आहे घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता बघू आपण त्याची माहिती. अ सेंट ऑफ राईस. सेंट ऑफ राईस, राईस म्हणजे तांदूळ, भाताचा सुगंध किंवा आपण तांदळाचा सुगंध त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपलं पहिल्या धड्याचं काय आहे म्हणजे जो पहिला पॉइंट दिलेला आहे तो आहे द सेंट ऑफ राईस. त्याच्या खाली बघा द फर्स्ट क्रॉप म्हणजेच काय पहिलं पीक. द फर्स्ट क्रॉप पहिलं पीक, पेज नंबर 26 वर बघतोय आपण. इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लस ग्रीन फील्ड ऑफ मूग, ओके, अँड लुक्ड अराउंड मी. आणि लेखक म्हणतात इट वॉज एप्रिल 2004 आणि तो 2004 सालचा एप्रिलचा काय होता महिना होता. आणि आय स्टूड इन द मिडल ऑफ द लस्ट ग्रीन फील्ड ऑफ मूग, आणि मी मुगाच्या भरघोस वाढलेल्या हिरव्यागार शेताच्या कुठे उभा होतो, मिडलला म्हणजे मधोमध काय होतो उभा होतो. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. आणि इट वॉज जस्ट अ सनराईज, आणि तो नेमका सूर्य उगवण्याचं काय होतं म्हणजे
वेळ होती आणि स्काय वाज टर्निंग टू ब्राईट ऑरेंज. आणि स्काय म्हणजे आकाश हे कसं होतं टर्निंग अ ब्राईट आणि ते चमकत होतं. कसं होतं तांबूस सोनेरी रंगाने काय झालेलं होतं ते चमकत होतं किंवा उजळून निघालं होतं. द ग्राउंड वॉज डम्प अँड द लीव्ज वेअर शायनिंग विथ ड्यू. माय बेअर फीट वेअर मडी ॲज आय वॉक अराउंड gingerly इन्स्पेक्टिंग द प्लांट्स. आणि लेखक म्हणतात की जमीन कशी होती थोडी ओलसर दमट होती आणि त्याच्यात शायनिंग विथ ड्यू. ते जे दवबिंदू होते पानावर पडलेले सकाळी सकाळी ते दवबिंदू काय करत होते चमकत होते आणि पिकाची निहाळणी करत त्यांच्या म्हणजे भरलेल्या मातीनं भरलेल्या अनवाणी पायांनी ते सांभाळून चालत काय करत होते हिंडत होते त्यांच्या पिकाची पाहणी करत. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट पॅराग्राफ. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकूस ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ मूग. आणि ते म्हणतात की सभोवती म्हणजे जी रांग होती रांगेने असे काय होतं चिकूचे झाडं होते. ओके. एका रांगेने काय होते असे चिकूचे झाडं होते आणि खाली त्यांनी काय केलेलं होतं लेखकाने म्हणजे साईडना चिकू झाडांमध्ये काय पेरलेला होता मूग पेरलेला होता. आणि त्या मुगाच्या पिकाचा म्हणजे जो ज्याला आपण हे होतो म्हणजे खूप चांगलं पीक की ज्याला आपण भरगतचा असा हिरवा पर्णसंभार ज्याला म्हणतो. ॲट द पॉइंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉट्स हँगिंग आउट. आणि जे मुगाचं झाड असतं की हे 2 फुटापेक्षा कसं असतं म्हणजे कमी उंचीचं असतं आणि मुगाच्या पिकावर काय झालेलं होतं हिरव्यागार शेंगा काय झालेल्या होत्या. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet हॅड ग्रीन पॉट्स हँगिंग आउट. आणि हिरव्यागार शेंगा अशा त्याला काय झालेल्या होत्या अशा हँगिंग आउट म्हणजे लटकलेल्या होत्या किंवा त्या पद्धतीने त्याला आलेल्या होत्या. द पॉट्स वेअर नॉट येट रिप अँड देअर वॉज अ लाईट पथ ग्रोईंग ऑन देम. आणि त्याच्या शेंगा होत्या त्या शेंगा काय झालेल्या होत्या नॉट येट राईप म्हणजे अजून काय झालेल्या होत्या त्या पिकलेल्या नव्हत्या. ओके. त्या कशा होत्या अजून हिरव्याच होत्या आणि त्याला देअर वॉज स्टील सम टाइम बिफोर द हार्वेस्ट आय फेल्ट एक्झलरेटेड. आणि त्याला थोडं म्हणजे काय झालेलं होतं पिकलेल्या नव्हत्या ते हिरव्याच होत्या म्हणजे त्याला काढणीला आलेल्या नव्हत्या अजून त्या कापणीला आलेल्या नव्हत्या आणि त्याला काय झालेलं होतं थोडा अजून हार्वेस्ट करायला काय झालेला होता थोडा वेळ लागणार होता. अशा पद्धतीने इथं लेखकांनी माहिती दिलेली आहे. तर बघा आय स्टूड वॉचिंग द सनराइज अबोव द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फ्रेंच अँड स्लोली मेड माय वे बॅक इन द हाऊस. आणि लेखक म्हणतात की मी म्हणजे आय स्टूड वॉचिंग द सनराइज आणि मी उभा होतो कुठं की कुंपणा पलीकडच्या त्या उंच झाडामागून सूर्य उगवताना पाहत काय होते लेखक ते उभा राहिलेले होते. आणि अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ द ग्रेनरी. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. आणि लेखक म्हणतात की मी त्या जमिनीमध्ये म्हणजे मी त्या शेतामध्ये मधोमध उभा राहिलेलो असताना त्या पांढऱ्या बांधीव घराच्या दिशेने काय झालेलं होतं ते हळूहळू निघाले आणि ते विचार करतात की दिस इज द फर्स्ट क्रॉप. आणि ते विचार करतात की ही जमीन माझ्या मालकीची आहे आणि शेतकरी या नात्याने मी पहिल्या पिकाकडे काय करत आहोत पाहत आहोत. आय वॉज ओनर ऑफ दिस लँड अँड दॅट आय वॉज लुकिंग फॉर माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. ओके. अशा पद्धतीनं लेखक काय करतायत
आपल्यासोबत चर्चा करतात की त्यांनी जे फर्स्ट पीक लावलं होतं आणि त्या पिकाचं कशा पद्धतीनं म्हणजे त्यांना काय हो राहिला, आनंद हो राहिला ते पीक आलेलं पाहून. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड आय थॉट आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. आणि लेखक म्हणतात की ते जे पीक होतं की त्यांची जी म्हणजे जमिनीसाठी त्यांनी जी रक्कम चुकती केली होती त्याबद्दल त्यांना शेतीबद्दल काय करायचं होतं म्हणजे माहिती करून घ्यायची होती. आणि बट मोरू दादा द ब्रोकर हु गॉट अस द लँड हॅड अदर आयडियाज ही वॉज कीन दॅट वी प्लान. पण तिथं जो म्हणजे त्यांना जी जमीन मिळवून देणारा जो गृहस्थ होता किंवा मध्यस्थ होता ज्याला आपण मोरू दादा, ते कॅरेक्टरचं नाव काय आहे मोरू दादा, यांच्या मनात मात्र काही काय झालेलं होतं, वेगवेगळ्या कल्पना होत्या की त्यांनी सुचवलं होतं की आम्ही लगेच काय करायचं होतं, मुगाचं पीक घ्यावं अशा पद्धतीनं. ओके, हे कोणी सुचवलेलं होतं मोरू दादाना. आय वॉज कीन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स. I was not prepared for this. I was still reading book and trying to figure out what we could show the how we should go about it. आणि ते म्हणतात की मोरू दादाने सांगितलं होतं की तुम्ही काय करा, मुगाचं पीक घ्या, कारण ते काय होतंय लवकर येतंय आणि तुम्हाला काय होईल की त्याच्यापासून वेगवेगळा फायदा पण होईल. आणि लेखक म्हणतात की मी फक्त पुस्तकं वाचून माहिती मिळवत होतो की कोणत्या पिकासाठी काय करावं लागतं, कोणतं पीक घ्यायचं अशा पद्धतीनं. ही सॅड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूग अँड द बेस्ट सीड वेअर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अजूनही पुस्तकं वाचतात, तुम्ही पुस्तकं वगैरे वाचू नका. मी सांगतो ते पुस्तक म्हणजे मी सांगतो ते मुगाचं काय करा, तुम्ही वाण निवडा. आणि मृदादा असे ते ठाम होते की मूग पेरण्यासाठी आत्ताचाच जो ऋतू आहे तो कसा आहे, योग्य आहे. ओके, आणि शेजारच्या गुजरात राज्यातल्या शेजारच्या गुजरात राज्यातल्या कुठं सुरतमध्ये तुम्हाला काय होणार आहे की ते उत्तम प्रकारे जे बी असतं मुगाचं ते अवेलेबल होणार आहे. अशा पद्धतीनं माहिती आपल्याला काय केलेली आहे लेखकाने दिलेली आहे. म्हणजे लेखकाचं जे पहिलं पीक असतं किंवा पहिल्या पिकाचं जो आनंद असतो तो, आणि पहिलं पीक लावताना त्यांना काय मदत झाली होती मोरू दादाची, तर याच्याविषयी आपल्याला काय केलेलं आहे लेखकाने माहिती दिलेली आहे. यानंतरची जी माहिती आहे आपण ती नेक्स्ट लेक्चरला बघू.